नमस्कार मंडळी. आज आपण मराठी व्याकरणातल्या एका खूप महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत आणि तोही एका अगदी सोप्या मजेशीर उदाहरणाने समजून घेणार आहोत. चला एक छोटंसं कोडं घालतो. समजा आपलं वाक्य म्हणजे शब्दांनी खचाखच भरलेली एक ट्रेन आहे. मग मला सांगा, ह्या ट्रेनला चालवणारं, तिला पुढे नेणारं इंजिन म्हणजे काय बरं असेल? तर पहिला भाग आहे न चालणारी ट्रेन, म्हणजे क्रियेशिवाय एक वाक्य. कल्पना करा, असे एक वाक्य आहे, मारियाने कुलूप. मारियाने कुलूप. काय काही कळतंय का पुढे? नाही ना, हे वाक्य कुठल्या कुठेच जात नाहीये, कारण यात सगळ्यात महत्वाची गोष्टच नाहीये. हे अगदी कसं आहे माहितीये, जणू काही ट्रेनचे डबे रुळावर उभे आहेत, पण त्यांना ओढायला इंजिनच नाहीये. मग आता भेटूया त्या इंजिनला, म्हणजेच क्रियापदाला. हो, क्रियेला चालना देणारा शब्द, आपलं क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर, जो शब्द वाक्यात नेमकी काय क्रिया घडतीये हे दाखवतो आणि वाक्याला एक पूर्ण अर्थ देतो, तो शब्द म्हणजे क्रियापद. त्याशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही. आता बघा गंमत, आपण त्याच वाक्यात एक शब्द टाकूया, मारियाने कुलूप उघडले. आता झालं ना वाक्य पूर्ण. जसं काही आपण त्या ट्रेनला उघडले नावाचं इंजिन जोडलं आणि आता ती सुसाट धावायला तयार आहे. तिला तिचं ठिकाण मिळालं. आणि इथेच मराठी भाषेची एक खास गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्या मराठी वाक्यांमध्ये ना, हे इंजिन म्हणजे आपलं क्रियापद हे सहसा ट्रेनच्या एकदम शेवटी, म्हणजे वाक्याच्या शेवटी असतं. हा नियम अगदी पक्का लक्षात ठेवा. आणि हा नियम अजून पक्का लक्षात राहावा म्हणून एक छोटंसं गाणं आहे, ऐका तर. वाक्य म्हणजे गाडी, रुळावरती धावे, पण इंजिन पाठी नसता इंचभर ना हाले. क्रियापदच शक्ती, क्रिया आणि खरी चावी नेहमीच शेवटी येते, हे ध्यानात ठेवावी. बरं, आता पुढे जाऊया. कधीकधी ना, एका इंजिनने काम भागत नाहीये. एखादी क्रिया इतकी मोठी किंवा गुंतागुंतीची असते की तिला एका जास्त शक्तिशाली म्हणजे डबल इंजिनची गरज लागते. बघूया ते काय आहे. म्हणजे बघा, काही क्रिया अशा असतात की त्या एका शब्दात सांगता येत नाहीत, जसं की धावू लागला किंवा बसला आहे. इथे क्रिया पूर्णपणे समजण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त शब्दांची म्हणजे शब्दांच्या जोडीची गरज लागते. यालाच म्हणतात संयुक्त क्रियापद. आणि याचं एक साधं सोपं सूत्र आहे. यात एक असतो मुख्य क्रिया दाखवणारा शब्द, दुसरा असतो त्याला मदत करणारा म्हणजे सहाय्यक क्रियापद, जो क्रियेचा काळ वगैरे पूर्ण करतो. आणि हे दोन्ही मिळून तयार होतं आपलं संयुक्त क्रियापद. उदाहरण बघूया. विजांचा कडकडाट सुरू झाला. इथे सुरू हा क्रियेचा मुख्य भाग आहे आणि झाला हे त्याला मदत करणारं म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे. या दोघांनी मिळून सुरू झाला हे आपलं डबल इंजिन तयार झालं. आणखी एक उदाहरण पाहूया. दिनेश एका जागेवर बसला आहे. इथेही बघा, बसला आणि आहे हे दोन शब्द एकत्र आलेत आणि त्यांनी मिळून आपलं डबल इंजिन असलेलं संयुक्त क्रियापद तयार केलंय. चला, आतापर्यंत जे शिकलो ते कितपत समजले ते पाहूया. आता कंडक्टर बनायची वेळ आली आहे. तयार आहात या इंजिनांना कामाला लावायला? बघा, हा हे वाक्य आहे. वासरू गायीकडे धावत डॅश. आता सांगा पाहू, या रिकाम्या जागी कोणतं योग्य इंजिन म्हणजे क्रियापद बसेल? अगदी बरोबर. उत्तर आहे गेले. वासरू गायीकडे धावत गेले. या गेले या इंजिनमुळे आपलं वाक्य पूर्ण झालं. चला पुढचं वाक्य. निलेश नदीवर पोहोचला. यातलं इंजिन म्हणजे क्रियापद शोधून दाखवा पाहू. बरोबर ओळखलत. पोचला हेच क्रियापद आहे. आणि हे कसं आहे? साधं एक इंजिन असलेलं क्रियापद. आता जरा नीट लक्ष द्या. पुढचं वाक्य आहे, घरातील सारे हसू लागले. मला सांगा, हे एक इंजिन आहे की डबल इंजिन? शाबास, हसू लागले हे आपलं उत्तर आहे. आणि हे आहे एक डबल इंजिन असलेलं संयुक्त क्रियापद. हसू आणि लागले या दोघांनी मिळून ही क्रिया पूर्ण केली. तर मग आपल्या या छोट्याशा प्रवासात आपण व्याकरणाचे कोणते महत्त्वाचे टप्पे पार केले ते एकदा थोडक्यात आठवूया. तर लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी काय? पहिलं, क्रियापद म्हणजे वाक्याचं इंजिन. दुसरं, ते क्रिया दाखवतं आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठीत हे इंजिन जवळजवळ नेहमी वाक्याच्या शेवटी असतं. आणि चौथं, जेव्हा क्रिया मोठी असते तेव्हा संयुक्त क्रियापद नावाचं डबल इंजिन वापरलं जातं.
तर आता वाक्यातलं इंजिन कसं ओळखायचं हे तर आपल्याला कळलं, पण विचार करा, ह्या ट्रेनचे म्हणजे वाक्याचे अजून कितीतरी भाग आहेत जे शोधले जाण्याची वाट पाहत आहेत. क्रियापद समजणं ही तर फक्त सुरुवात आहे. या एका गोष्टीमुळे आता आपल्याला वाक्यातील प्रत्येक शब्दाचं महत्त्व आणि त्याची जागा समजून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.